गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ गुरुवार. आज आहे ख्रिसमस डे. तर चला, आज मी बनवणार आहे इकडे मस्त अशी कढी कुणाकुणाला आवडते. कढी बनवणार आहे मी आज. तर मी त्यासाठी घेतली आहे हे लसूण आता मी छान असे मिक्सरला काढून घेणार आहे. मस्त असे लसूण मिक्सरला काढून घेऊयात आणि मिरची पण. आणि इथे मी घेतलेला आहे कोथिंबीर, कढीपत्ता, ही दही पण मी या मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहे बघा. आणि जास्त दही असेल तरच कढी करा, कारण दही किंवा ताक पण असलं पण ते पण जास्त असलं तरच करा, कारण हे ना जास्त दही किंवा ताक असलं ना तरच कढी चांगली लागते. नाही तर करायचं म्हणून करायचं डोळ पाणी चला, तसं नाही बरं का. कारण त्याला कढी चांगलं लागणं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही ताकाची केली तर ताक जास्त घ्या आणि दह्याची केली तर दही जास्त घ्या. कारण मी पण ताकाचीच करते, कारण नाही मिळालं ताक म्हणून मी दही घेतलेलं आहे. तर बघा, आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार. याचं काम संपलं. आता ह्याच्यात मी आपल्याला लागेल तेवढं बेसन पीठ घेणार. आणि मग हे बघा एवढं मी बेसन पीठ घेणार आहे. पण छान लागते बरं का. बस आता हे दोघं मस्त हळूहळू फिरून घेणार. याला पण मी बारीक चला, तर मी दोघं मिक्सर मला फिरून घेतलेलं आहे. हे बघू शकतात तुम्ही. आपली शाळा भरलेली आहे. किती काही ख्रिसमस डे असू द्या किंवा काही असू द्या, आपली शाळा ही भरणार म्हणजे भरणार. आज मुलांना सुट्टी असेल तरी आपल्या शाळेला सुट्टी नाही. तिची ही बेल आहे. आता मी गॅस पेटून घेते मस्त छान. आता तेल टाकून घेते. चला, आपलं तेल तापलेलं आहे. आपण मस्त मोहरी टाकूयात, थोडी जिरी टाकूयात. आता हे लसूण आणि मिरची. कढीपत्ता. आणि हे त्यात आपले मिक्सरला काढून घेतलेलं दही आणि बेसन पीठ. गॅस पण बंद केले, कारण मिरची आणि ते जास्त लाल होत होतं ना, म्हणून बंद केलेला गॅस. तर बघा, तुम्हाला माहिती, हे पूर्ण भांड चांगलं निघल्याशिवाय ही काही पाणी टाकणं थांबवणार नाही. कारण पाणी लागेल म्हणूनच टाकणार आहोत. रिकामं पाणी जास्त टाकून म्हणजे काय वाढवायचं नाही बरं उद्योग. पाणी आता तिथे टाकावंच लागणार आहे. हे बघा, आपण आता मस्त चवीचं मीठ आणि मसाचं मीठ टाकणार आहोत बरं का.
लागेल तेवढं आपलं चवीनुसार मीठ टाकायचं. आणि किंचित अशी हळद पावडर टाकायची, जास्त टाकायची नाही. हळद पावडर पण मी टाकलेली आहे. ती एवढी पिवळी डाळ करायची नाही, कारण ती उघरट लागते मग जास्त हळद टाकली की. अशी टाकायची, थोडीशी टाकायची. पण आता ज्याची ज्याची आवड असते, आणि जास्त हळद टाकली की मग ते कलर छान नाही दिसत मध्ये कढीचा. आणि कोथिंबीर टाकायची मस्त छान. कुणाला आवडते कढी, आणि अशी फिरवत राहायची तिला छान, नाही तर मग ती फुटून जाते बरं का. अशी हळुवारपणे मस्त तिला असं फिरवत राहायची. घट्ट होण्यात आली, आपल्याला कळली, समजतंच लगेच कढी झालेली आहे म्हणून. मग गॅस बंद करायचा. पूर्णपणे आपली कढी झालेली आहे बरं का. कुणाला आवडते कढी, बघा अशी तयार झालेली आहे. तुम्ही कशी करतात मला कमेंट्स करून सांगा बरं का, म्हणजे मलाही कळेल की माझं चुकतं का काय, तर मलाही शिकायला मिळेल. तर आता आज आपण केली आहे कढी. कढीत मारली उडी नका मारू बरं का, फक्त खाऊन घ्या आणि चव सांगा. ती उडी मारून आपल्याला परवडणार नाही. नुसतं खाऊन घ्यायची आणि कमेंट्समध्ये सांगायचं की छान झाली म्हणून. चला बाय बाय.